नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र दौलत शताब्दी स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचा उद्घाटन सोहळा व दुसऱ्या टप्प्याचा भूमिपूजन समारंभ पाटण तालुक्यातील मरळी येथे सोमवार दिनांक 21 जानेवारी 2019 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्याचबरोबर आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील ताराळी धरणातून 50 मीटर हेडवरील जमीन क्षेत्रास पाणी देण्याच्या योजनेचे ई भूमिपूजन समारंभ तसंच 24 नळ पाणी पुरवठा योजनांचं ई भूमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सातारा जिल्हा पालकमंत्री विजयबापू शिवतारे, साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, शिवाजीराव नाईक यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. महाराष्ट्र शासनानं लोकनेत्यांच्या कर्मभूमीत उभारलेल्या महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये भव्य असं मोठं सभागृह, लघुचित्र सभागृह तसेच बाळासाहेब देसाई यांच्या छायाचित्राची भव्य गॅलरीही उभारण्यात आली आहे. त्याचबरोबर या स्मारकाच्या आवारात बाळासाहेब देसाई यांचं भव्य असं आकर्षक स्मारकही उभारण्यात आलं आहे. सन 1960 साली संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. तेव्हापासून लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी केलेल्या कार्याची चित्रफित पाहण्याची सोय या स्मारकामध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकाचं उद्घाटन झाल्यानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांचं सभास्थळी आगमन झालं. मान्यवरांच्या आगमनानंतर आमदार शंभूराज देसाई यांनी मान्यवरांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. मान्यवरांच्या सत्कार समारंभानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे बटन दाबून पाटण विधानसभा मतदारसंघातील 54 नळ पाणी पुरवठा योजनांचं ई भूमिपूजन करण्यात आलं. पाणी पुरवठा योजना उद्घाटन कार्यक्रमानंतर आमदार शंभूराज देसाई यांनी मानपत्राचं वाचन केलं. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक समिती, पाटण तालुका जिल्हा सातारा व पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीनं मानपत्र. श्रीमान राजमान्य राजश्री माननीय आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रथमतः आपणास आमचे पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेचा मानाचा मुजरा. आमचे पाटण तालुकावासियांचे दैवत आणि महाराष्ट्राचे पोलादी पुरुष म्हणून ओळख असणारे व ज्यांचे नाव घेतल्यानंतर आदराने मान झुकते असे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचे अष्टपैलू कार्याबद्दल राज्य शासनाच्या वतीनं लोकनेते साहेबांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता लोकनेते साहेबांच्या कर्मभूमीत राज्य शासनाने उभारलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक या स्मारकाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज आपले शुभास्ते संपन्न होत असून आपल्या या अतुलनीय सहकार्याबद्दल आपणास लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक समिती पाटण तालुका व पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीनं हे मानपत्र प्रदान करताना आम्हास विशेष आनंद होत आहे. साहेब, लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक ही केवळ वास्तू नव्हे तर एकेकाळी राज्यावर सत्ता गाजवणारे आणि सत्तेच्या माध्यमातून
राज्यातील गोरगरीब जनतेकरता अलौकिक असे कार्य करणारे आदरणीय लोकनेते साहेबांच्या उल्लेखनीय कार्य अधोरेखित करण्याकरता आपल्या बहुमोल मार्गदर्शनाखाली युतीच्या राज्य शासनाने उभारलेले एक भव्य असे प्रतीक आहे. लोकनेते साहेबांचे पोलादीपण जाणून शासनाच्या वतीनं आपण या स्मारकाच्या तसेच महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात विशेष गौरव प्रस्तावाच्या माध्यमातून लोकनेते साहेबांचा यथोचित असा सन्मान केला. याबद्दल आपल्या या कार्याबद्दल आम्ही आपणास पाटण तालुका वासीय व लोकनेते प्रेमी जनता सदैव आपले ऋणात राहू. साहेब, काही माणसे पदामुळे मोठी होतात तर काही पद माणसांमुळे मोठी होतात. 90च्या दशकात भाजप पक्षाचा वार्ड अध्यक्ष ते सर्वात कमी वयात राज्याचे मुख्यमंत्री अशी आपण मारलेली मजल पाहून मला आपला एक मित्र म्हणून आणि आमचे मतदारसंघातील जनतेला मुख्यमंत्री महोदयांचा मी एक मित्र म्हणून सर्वांना आपला सार्थ अभिमान वाटतो. लोकप्रतिनिधी आणि राज्याच्या धडाडीचा मुख्यमंत्री कसा असावा याचा मापदंड आहात आपण. विद्वत्ता आणि राजकीय बुद्धिचातुर्यातून लोकप्रियतेचा मिलाप साधणारे दुर्मिळ असे राजकीय व्यक्तिमत्व म्हणून आपला नावलौकिक आहे. विधायक कार्यासाठी लोकसंघटन करणारे आणि सामान्य माणसाला प्रतिष्ठा मिळवून देणारे महाराष्ट्रात जे नेते आहेत त्या नेत्यांमध्ये आपण अग्रभागी आहात याचा आम्हास अभिमान आहे. राज्यावर सत्ता गाजवणाऱ्या राजकारण्यांना फक्त समाजाचे प्रश्न माहीत असून चालणार नाही तर ते सोडवण्याची धमक असणारा नेताच सर्वसामान्य जनतेचा जननायक बनतो हे आपण आपल्या निर्णय क्षमतेतून आणि कृतीतून दाखवून दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील जनतेला अभिप्रेत भाजप शिवसेना युतीचे सरकार उल्लेखनीय कार्य आपले मार्गदर्शनाने करत असल्याचा आम्हास आनंद आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना 34,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफी देणारे आणि मेक इन महाराष्ट्राची संकल्पना राज्यात उतरवणारे आपण पहिले मुख्यमंत्री आहात. राज्यकारभारात दूरदृष्टी आपणास लाभली आहे. निर्णयाकरिता सत्तेचे विकेंद्रीकरण आपण केले असून जनतेच्या मनावर राज्य करणं तेवढं सोपं नाही या जाणीवेतून सर्वसामान्य माणसाला भावणारे आपण मुख्यमंत्री आहात. आमच्या तालुक्यातील भूकंपग्रस्तांच्या दाखल्यांचा आपण घेतलेला ऐतिहासिक निर्णय या निर्णयामुळे पाटण तालुक्यातील 54,000 भूकंपग्रस्तांना लोकनेते साहेबांनंतर आपण दिलेला आधार या भूकंपग्रस्तांच्या कायम स्मरणात राहील. तर आमच्या मतदारसंघाचा विकास साधताना आपणाकडून आम्हास मिळत असलेली साथ ही आम्हा सर्वांकरता अनमोल अशी भेट आहे. साहेब, ही अतिशयोक्ती नाही परंतु झेपावणाऱ्या पंखांना क्षितिज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कवेत येणारे आकाश दिसत असते. या ओळीचा अर्थ आपणाकडे पाहिल्यानंतर उमजतो. भूमिकेवर अत्यंत ठाम राहून सर्वांना न्याय देणारे आपले नेतृत्व गोरगरीब जनतेच्या कल्याणाकरता सार्थकी लागत आहे. आई तुळजाभवानी व आमचा ज्योतिबाराया आपणास उदंड आयुष्य देवो अशी आम्ही पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वसियांच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सातत्याने आम्हास लाभत असणारे आपले अनमोल सहकार्य व प्रेरणादायी कार्याबद्दल आपणास देण्यात येणारे हे मानपत्र साहेब आपण आदरपूर्वक स्वीकारावे ही आमची नम्र विनंती. धन्यवाद. मानपत्र वाचनानंतर आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. मानपत्र सत्कार समारंभानंतर या आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार शंभूराज देसाई यांनी केले. आज या ठिकाणी मनस्वी साहेबांचा, लोकनेते साहेबांचा नातू साहेबांची विधानसभेतली या मतदारसंघाची परंपरा पुढे चालवण्याची जबाबदारी जबाबदारी दिलेला माझ्यासारखा एक कार्यकर्ता आज मनापासून मला समाधान या गोष्टीचा आहे की आज लोकनेते साहेबांचं यथोचित स्मारक हे राज्य शासनाच्या वतीनं या ठिकाणी उभं राहिलं. आणि एका गोष्टीचा त्याही पेक्षा आनंद आहे. 20 नोव्हेंबर 1915 रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्तेच या स्मारकाचं भूमिपूजन झालं होतं. आणि आज 21 जानेवारी 2019ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच हस्ते या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं आपण उद्घाटन करतोय. म्हणजे दिलेला शब्द पाळणारा नेता, दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता म्हणून आज राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आपण सगळेजण पाहतोय. साहेब, मला या निमित्तानं नम्रपणाने सांगायचं आहे, हा माझा पाटण तालुका
हा दऱ्या खोऱ्यात डोंगरात वाडी वस्तीत विखुरलेला हा पाटण तालुका. ह्या तालुक्याचं नाव हे राज्याच्या नकाशावर कधीच आलं नसतं जर लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांसारखा एक करारी नेता या तालुक्यामध्ये जर जन्मला नसता तर आमच्या तालुक्यातल्या डोंगरा दऱ्यात वाडी वस्तीत राहिलेल्या माणसाच्या कमरेचं लंगोट अजून सुद्धा या ठिकाणी निघालं नसतं. पण साहेबांच्या रूपानं एक देव माणूस जन्माला आला. स्वतः त्याने हार अपेष्टा लहानपणामध्ये त्यांच्या सोसल्या. आम्ही इनामदार देसाई आहोत, पण अशी फार मोठी जहागिरीन इनामदारकी आमच्या देसाई कुटुंबात कधीच नव्हती. लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांना तर त्यांच्या लहानपणामध्ये वार लावून जेवायला लागले. साहेब आम्हाला सांगायचे, मी कोल्हापूरला शिकायला गेलो, घरनं पैसे यायचे नाहीत. राजर्षी शाहू महाराजांनी बोर्डिंगला कोल्हापूरमध्ये प्रवेश दिला, पण मी वार लावले म्हणले कोल्हापूरमध्ये धनिकांच्याकडं, आणि रोज एकाकडे जेवायला वार लावून मी शिकलो. एवढ्या कष्टात साहेब शिकले, वकील झाले. साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये त्यावेळी कुपरशाही होती, ब्रिटिश धार्जिणी कुपरशाही. त्या ब्रिटिश धार्जिण्या कुपरशाहीची जिल्हा लोकल बोर्डातली सत्ता उलटून टाकून तिथं शेतकरी कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या कुटुंबातला पहिला शेतकऱ्याच्या कुटुंबातला लोकल बोर्डाचा अध्यक्ष होण्याचा मान हा स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांना त्या काळामध्ये मिळाला. आताच्या जिल्हा परिषदात तसं ते लोकल बोर्ड होतं. साहेबांनी 11 वर्ष जिल्हा लोकल बोर्डाचा अध्यक्ष म्हणून काम केलं. साहेब मंत्री झाले, आमदार झाले, मंत्री झाले. अनेक महत्वाची मंत्रीपद, कृषी मंत्री असेल, बांधकाम मंत्री असेल, शिक्षण मंत्री असेल, महसूल मंत्री असेल, गृहमंत्री असेल, राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष असतील, अशी अनेक पद लोकनेते साहेबांनी भूषवली. पण साहेब एका गोष्टीची खंत कुटुंबातला सदस्य म्हणून माझ्याही मनात आहे आणि लोकनेते साहेबांवर प्रेम करणाऱ्या त्या जनतेच्या सुद्धा मनात आहे. त्यावेळी राजकारण झालं, त्यावेळी काँग्रेसच्या त्यावेळच्या मंडळीने डावपेच केले आणि मुख्यमंत्री पदापासून जाणीवपूर्वक लोकनेते बाळासाहेब देसाईंना बाजूला ठेवण्याचं काम त्या काळातल्या मंडळीने या ठिकाणी केलं आणि त्यामुळे लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. नाहीतर मुख्यमंत्री पदाच्या तोला मोलाची उंची असणारा, मुख्यमंत्री पदाच्या तोला मोलाचं कर्तृत्व असणारा ह्या तालुक्याचा सुपुत्र म्हणून लोकनेते साहेब त्या ठिकाणी काम करतो. साहेब आम्हाला या ठिकाणी नम्रपणाला आपल्याला निदर्शनाला आणून द्यायचंय. आज ईबीसीची सवलत, फी माफीची सवलत 8 लाखावरती आपण नेली. पहिलं राज्य आपलं, पहिलं सरकार आपल्या नेतृत्वाखालचं आहे. 8 लाख रुपयाची ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना या ठिकाणी आपण शिक्षणाची सवलत दिली. पण पहिल्यांदा शिक्षण मंत्री जेव्हा लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब होते तेव्हा ज्याचं 1200 रुपये वर्षाला उत्पन्न आहे, म्हणजे महिन्याला ज्याचं 100 रुपये उत्पन्न आहे, त्या कुटुंबातल्या सगळ्या मुलांना मुलींना सरकारी तिजोरीतनं पैसे भरून मोफत शिक्षण देण्याचा त्यावेळी निर्णय हा स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी घेतला होता. एवढी दूरदृष्टी असणारा नेता हा लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या रूपानं या तालुक्याला या ठिकाणी मिळाला. साहेब गेट वे ऑफ इंडियावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कला आपण 1 मेला झेंडावंदन मुख्यमंत्री महोदय म्हणून आपण करतात, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आजही इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. हे दोन्ही पुतळे मुंबईच्या राजधानीच्या ठिकाणी बसवण्याचं काम हे स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. आमच्या कोल्हापूरला उल्हासदादा आहेत, आंबेडकर साहेब आहेत, सत्यजित पाटील साहेब आहेत, कोल्हापूरचे आमदार मंडळी या ठिकाणी. साहेब शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये उभं राहिलं. अनेक लोकांचा कोल्हापूरला विद्यापीठ होण्याला विरोध होता, पण साहेब शिक्षण मंत्री होते. मला आजही आमचे काका सांगतात, आमच्या आत्या सांगतात, आमची आई सांगतात की साहेबांना अपघात त्यावेळी गाडीला झाला होता, हात मोडलेला होता आणि त्याला बेड रेस्ट सांगितलेली होती. पण तरी सुद्धा ज्यावेळी कोल्हापूरच्या विद्यापीठाचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये होणार होता तशाही हात ज्यांचा मोडलेला असतानाच्या अवस्थेमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब कॅबिनेटच्या बैठकीमध्ये गेले आणि त्या बैठकीमध्ये शिक्षण मंत्री असताना शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी निर्णय घेतला. कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठ झालं. ही केवळ आणि केवळ लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांची पुण्य आहे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. काय माझा तालुका ही हिरवगार दिसतंय आपल्याला, इथं काहीही नव्हतं. हा कारखाना उभा राहायच्या अगोदर इथं कुसळं पिकत नव्हती. आज मुसळा एवढा ऊस त्या मरळीच्या माळावरती आम्ही पिकवतो. साहेब ती सुद्धा दूरदृष्टी लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांची. मरळीच्या माळावर साखर कारखाना उभा केला. कोयनेचं धरण साहेब 2000 मेगावॅट वीज
राज्याला देणारं कोयनेचं धरण, पण या कोयनेच्या धरणाचा पाया हा लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी त्या काळामध्ये घातला आणि म्हणून कोयनेला या ठिकाणी धरण झालं. कोयनेच्या धरणामध्ये 67% पाणी हे वीज निर्मितीला वापरायचं आणि राहिलेलं 33% पाणी शेतीला आणि पिण्यासाठी वापरायचं. हा त्या काळामध्ये स्वर्गीय लोकनेते साहेबांनी घेतलेला या ठिकाणी निर्णय. पण मी मगाशी साहेब म्हटलं तसं साहेबांचं कर्तृत्व सांगायला खूप वेळ लागेल, लोक पण बराच वेळ झाली आणि मला नेहमीच लोक ऐकतात, साहेब आपलं ऐकायला लोक आतुर आहेत की माननीय मुख्यमंत्री आपला आमदार काय मागणी करणार आणि माननीय मुख्यमंत्री आमदाराच्या पदरात काय टाकणार हे ऐकायला ही माझी जनता या ठिकाणी. मी एवढंच म्हणेन की ह्या 4 वर्षात मला खरंच भरभरून सहकार्य राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपलं मिळालेलं आहे हे या समाजासमोर नम्रतापणाने या ठिकाणी मी कबूल करतो. कुठलंही काम मी आपल्याकडे घेऊन आलो आणि हे काम होत नाही असं आपण कधीच म्हणाला नाही. मी मगाशी सहज गाडीत म्हटलं, साहेब दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन आपल्याला करायचं होतं. 8 वेळा ग्रामपंचायतीच्या आम्ही नाव लावले, पण वर महसूल विभागानं काहीतरी क्युरी काढली की ते 7-12 नाव लावा. त्यामुळं म्हणलं घेतलेलं ही भूमिपूजन शताब्दी स्मारकाचं भूमिपूजन मला करता आलं नाही. जे साहेबांना सांगायचं होतं ते साहेब त्यांच्या भाषणात सांगतील, पण गाडीमध्ये साहेब बोलले. त्यामुळं कुठलाही विषय मी घेऊन गेलो की फारसं कधी या ठिकाणी आता 553 कोटी रुपयाचं साहेब तारळी प्रकल्पाचं आपण आज ही भूमिपूजन केलं. आज गिरीश महाजन साहेब या ठिकाणी हवे होते, पण आमचे राज्यमंत्री महोदय आणि त्या विभागाचे राज्यमंत्री आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री शिवतरे साहेब इथं आहेत. साहेब 4 वर्ष आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करत होतो. शेवटी गेल्या कॅबिनेटला आपण त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली, त्याची साहेब टेंडर निघाली, त्याच्या वर्क ऑर्डर झाल्या आणि एक 15 दिवसात महिन्यामध्ये प्रत्यक्ष 50 मीटर उंचीच्या क्षेत्राला पाणी देण्याच्या कामाला प्रत्यक्ष या ठिकाणी तारळी विभागामध्ये या ठिकाणी सुरुवात होणार आहे. साहेब 54 नळ पाणी पुरवठा योजना त्याच्यामध्ये राष्ट्रीय पेयजलच्या आहेत, मुख्यमंत्री पेयजल टप्पा 2 मधले आहेत, वेगवेगळ्या योजनांमधलं 13 कोटी रुपयांची कामं एका वर्षामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनांची उद्या आम्ही त्या कामाला सुरुवात प्रत्यक्ष करतोय. आज आपलं भूमिपूजन झालं की उद्या त्या गावामध्ये ते ठेकेदार ते काम या ठिकाणी सुरू करणार आहे. त्यामुळे नक्कीच आपण सहकार्य साहेब या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी केलेलंच आहे, पण काही प्रश्न हे मतदारसंघाच्या दृष्टीने साहेब प्रलंबित आहेत. आमच्या तारळीचा प्रश्न सुटला, पण तसंच मोरणा बोरेगरचा प्रकल्प आहे. थोडस उजव्या बाजूचा जो कालवा आहे तो उजव्या बाजूचा कालवा चुकीच्या पद्धतीनं त्याचं डिझाईन वगैरे झाल्यामुळं लोकांच्या घरांमधनं लोकांच्या शेतांच्या मधनं जात होता. माननीय गिरीश महाजन साहेबांना शिवतरे बापूंना 2 वर्ष मी प्रयत्न करून सांगितलं, त्यांनी फेर सर्वे करायला लावला आणि फेर सर्वेचे 3 पर्याय हे शेतकऱ्यांच्या समोर ठेवले आणि गेल्या 2 महिन्यापूर्वी 3रा पर्याय शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी त्याला संमती दिली की उचलून पाणी द्यायचं कॅनॉलच्या ऐवजी आणि उचलून पाणी दिल्यानंतर जो सन्माननीय अनिल बाबर साहेबांच्या टिंबू योजनेला 1981चा निकष वीज बिलाचा आहे, भाऊ आपण लक्षवेधी मांडली होती विधानसभेमध्ये, तो निर्णय झाला. तोच निकष तोच नियम आमच्या मोरणा बोरेगरला लावावा आणि 1981च्या प्रमाणामध्ये ते सुद्धा उचलून पाणी ह्या मोरणा बोरेगरच्या शेतीला या ठिकाणी द्यावं. तो एक महत्वाचा विषय आहे. आणि साहेब माझा तालुका डोंगरी आहे, माझा तालुका दुर्गम आहे आणि रस्त्याची कामं करायची म्हटलं, लोणीकर साहेबांची अगदी पिण्याच्या पाण्याच्या योजनांची कामं करायची म्हटलं तर त्याला निकष आहेत. एमडीआर रस्ता पाहिजे, ओडीआर रस्ता पाहिजे, लोकसंख्या एवढी पाहिजे, दरडोई खर्च इतका आला पाहिजे. पण ह्या माझ्या पाटण तालुक्यातल्या डोंगरी गावातली डोंगरी विभागातली 20 घरांची, 30 घरांची, 40 घरांची छोटी वस्ती आहे, छोटी वाडी आहे, गावापासून नवीन झालेलं गावठाण आहे, जे कुठल्याच निकषात बसत नाही ना. त्याला जिल्हा नियोजन मधनं पैसे देता येत, फार तर त्याला आमदार फंडातनं वर्षाला 2 कोटी रुपयाचा निधी असतो, त्यातनं मला कामं करता येतात. आणि गेली 4 वर्ष हे आमच्या लक्षात आलं की ही अशी जी छोट्या गावं वाड्या वस्त्या डोंगरी भागातल्या आहेत त्यांना रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि त्यांच्या नागरी सुविधांसाठी काही बाबी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय प्रलंबित आहेत. मी आपली संमती असेल तर आपल्याला त्याची यादी देतो. कृपा करून विशेष बाब म्हणून मार्चच्या अगोदर 50% आणि एप्रिल नंतर 50% त्या कामाला निधी आपण माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी द्यावा, ती आपल्याला या निमित्तानं विनंती करतो. या ठिकाणी भूकंपग्रस्तांची दाखले देण्याचा निर्णय साहेब आपण घेतला, पण त्याच्यामध्ये
आजोबाचं नाव असेल तर आजोबाच्या मुलाला आणि मुलाचं नातवाला एवढ्या तिघांपुरताच त्याच्यात वारस गृहीत धरलेला आहे. पण आजोबाला नाही मिळाला, वडिलांना नाही मिळाला, नातवाला नाही मिळाला, पण वडिलाच्या भावाच्या मुलाला हवाय, चुलत्याच्या मुलाला हवाय, अशी अनेक उदाहरणं आहेत. साहेब, आपण त्याच्यावर अहवाल संबंधित विभागाचा मागवला होता. अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपल्याकडे गेलेला आहे. माझी विनंती आहे की आपण निश्चितपणानं सहानुभूतीने ह्याचा विचार करा आणि भूकंपग्रस्तेच्या व्याख्येमध्ये जो बदल करायचा आहे तो व्याख्येमध्ये बदल करण्याकरता जो प्रस्ताव आपण मागवलेला आहे तो प्रस्ताव मागून त्या व्याख्येमधला बदल देखील या ठिकाणी आपण करावा अशी या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो. साहेब, जाता जाता मी फार मोठं भाषण करणार नाही, पण जाता जाता ह्या सगळ्या तमाम जनतेची एक इच्छा आहे. साहेब, लोकनेते साहेब त्यावेळच्या मंडळींच्या काही कारस्थानांमुळे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत हे आमच्या सगळ्यांच्या मनात खंत आहे. पण किमान राज्यामध्ये एवढं मोठं काम साहेबांनी केलेलं आहे तर राज्य सरकारनं केंद्राकडे एक विशेष आपण शिफारस करावी. पद्मभूषण किंवा पद्मविभूषण हा मरणोत्तर पुरस्कार केंद्र सरकारनं लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई साहेबांना द्यावा अशी शिफारस ही आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी निश्चितपणे केंद्राकडे करावी. आणि राज्याची शिफारस केंद्राकडे तर होईल साहेब, आपण कराल मला विश्वास आहे. पण राज्य सरकारच्या वतीनं किमान महाराष्ट्र भूषण तरी मरणोत्तर पुरस्कार हा स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांना देण्याबाबतला निर्णय निश्चितपणे आपण घ्यावा अशी सुद्धा एक विनंती या निमित्तानं मी आपल्याला करतो. साहेब, या घाटण विधानसभा मतदारसंघामध्ये ही गोरगरीब जनता ही कुठून तरी उडून ताणून आणलेली नाही, पण मला नक्की आपल्याला सांगायचंय की गेली 3 पिढ्या ह्या पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेनं आपल्या घरातल्या कुटुंबासारखं या देसाई घराण्यावर प्रेम केलेल्या देसाई घराण्याचा मी आज निमित्त म्हणून या ठिकाणी आमदार आहे. पण जे रोपट्या स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी लावलं ह्या तालुक्याचा पाया आज प्रगतीचा कळस या पाटण तालुक्याचा बघतोय, या महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीचा कळस आपण बघतोय. पण साहेब, थोडं मागं वळून पाहिलं पाहिजे की या महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीचा कळस उभा राहणाऱ्या इमारतीचा पाया कुणी घातलाय तर पायातला दगड होण्याचं भाग्य हे स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये लाभलं. त्या लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचे आम्ही वारसदार आहोत. आणि एवढंच आम्ही सांगू की साहेब, व्यासपीठावर आपण बघताय सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचे जवळपास साहेब सगळे आमदार मोदी या ठिकाणी आहेत. आम्हाला असंच चित्र राहावं असं मनापासून आम्हाला सगळ्या मंडळींना चित्र वाटतंय. आता ते काय आमच्या हातात नाही, पण आपलं एवढंच ह्या जनतेची अपेक्षा आहे जी लुटारू 15 वर्ष बसले होते आणि ज्यांनी तिजोरी लुटून नेली महाराष्ट्राची, या महाराष्ट्रासाठी 15 वर्ष ज्यांनी काही केलं नाही, महाप्रयत्नांनी 15 वर्षानंतर त्यांचं सरकार गेले आणि शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना, स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेबांना अभिप्रेत असणारं शिवशाहीचं राज्य गेली 4 वर्ष महाराष्ट्रामध्ये आहे. तर अशाच पद्धतीनं की 15 वर्ष ज्यांनी लुटमार केली ती मंडळी परत या ठिकाणी येऊ नयेत एवढी आमच्या सगळ्यांची भावना आहे. म्हणजे काय करायचं असेल ते आता आम्ही लहान आहोत त्याच्या बाबतीत बोलायला, आपण त्याच्या बाबतीतला निर्णय द्यावा एवढी या निमित्तानं मी विनंती करतो. आणि मला सांगावं लागेल साहेब जी, महाराज साहेब आपल्यासोबत आहे हो म्हणताय साहेब, नाही बरोबर त्यांच्या आदेशानेच चालतो आम्ही. मी साहेब आपल्याला एवढंच सांगेन की एक आपला मित्र म्हणून 2004ला मी पहिल्यांदा आमदार झालो. त्याच्या अगोदर आपण माझ्या आधी आमदार होता, पण आपण विरोधी पक्षात होतो. मुंडे साहेब होते सभागृहामध्ये आणि आपण संघर्षातनं माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे येताना आपण जे सहकार्य त्यावेळी केलं आजही करतात. मला उल्लेख एका गोष्टीचा आमच्या बापूंचा या ठिकाणी केला पाहिजे. कारण आपण म्हणाल शंभूराजे हा बदल कसा, पण आपल्या कदाचित साहेब लक्षात नसेल, पण भूमिपूजनाच्या याच व्यासपीठावर दिवाकर रावते साहेब होते आणि मी म्हणलं होतं की बापू जरासं माझ्याकडे दुर्लक्ष करतात, पण आज तसं म्हणणार नाही, आता पूर्ण लक्ष देतात माझ्याकडं आणि सध्या बरं चाललंय आमचं, म्हणजे काय अडचण नाही. त्यांनी सुद्धा काही बदल केले, मी सुद्धा काही बदल केले, त्यामुळे संसार चांगला बारकाही नाही, त्यामुळे संसार आपला नेटका चाललाय. त्याचा तर उल्लेख बापू म्हणतील तक्रार करायची त्यावेळी शंभूराजी बोलला आणि चांगला आहे त्यावेळी सीएम साहेबांनी काही बोलत नाही. त्यामुळे निश्चित त्यांचं चांगलं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लागतं. माननीय लोणीकर साहेबांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं. आपल्या सगळ्यांचं उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्याला साहेब सगळ्यांना ऐकायचं आहे आणि निश्चित जे प्रलंबित माझे प्रश्न आहे, शताब्दी स्मारकाचा 2रा टप्पा,
मोरणा गोरेकरचं उपसा सिंचनचं पाणी आणि साहेबांचा पुरस्कार, डोंगरी विभागातल्या कामांचा निधी, या महत्वाच्या गोष्टींचा आपण सहानुभूतीने विचार करावा अशी विनंती करतो. अगत्यानं वेळ आपल्याला कमी असताना केवळ लोकनेते साहेबांच्या बद्दल आदर व्यक्त करण्याकरता या उद्घाटन समारंभाला आपण उपस्थित राहिला. माझ्या पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आपले मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शंभूराज देसाईंनी जर काय कमवलं असेल तर त्यांच्या आजोबांसारखं लोकांचं संपूर्ण, ज्याला आपण पैसे म्हणतो त्याला किंमत नसते, पण लोकांचं प्रेम कमवलं. आणि त्यामुळं आज मी सुद्धा या ठिकाणी एक खासदार म्हणून नाही, पण शंभूराजांचा एक कॉलेजचा मित्र म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहे. लोकनेते अलीकडच्या काळात आपण जर पाहिलं तर फार दुर्मिळ असे लोक पाहायला मिळतात ज्यांच्याकडे आपण ह्या पदव्या देऊ शकतो. किंबहुना एवढं जग वेगाने चाललंय, प्रत्येकाला ह्या संपूर्ण स्पर्धेच्या काळामध्ये समाजाची जाणीव असणारे फार थोडे लोक उरलेत. त्या काळात मी लहान होतो, मला अजून आठवते, इंदिरा गांधी त्यावेळेस आमच्या वाड्यात आले होते. शंभूराजांचे वडील शिवाजीरावजी देसाई हे आमच्या वडिलांचे खास मित्र, आणि मी आणि शंभू त्यावेळेसपासून आमची ओळख. मी बारकाईने बघत होतो हालचालींवरती की काय चाललंय काय नाही. पण एक मात्र मला या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटतं की आज आपल्यात जरी बाळासाहेब देसाई नसले तरी त्यांचा उल्लेख केला जातो पोलादी पुरुष म्हणून. आज अभिमानाने मला सांगावंसं वाटतं की त्या पोलादी पुरुषाचा पोलादी नातू आज या ठिकाणी माझ्या मित्राच्या रूपाने हजर आहे. कारण नसताना मी उगीच कौतुक करत नसतो, आणि माझंही जास्त करू नका. मला माहित आहे मी काय, तुम्हाला पण माहित आहे, पण कोणाला सांगू नका, आपापल्यात राहून द्या. पण खरोखर मुख्यमंत्र्यांना मला एवढं सांगावंसं वाटतं, एक पर्यटक म्हणून जेव्हा आपण ह्या भागात येतो फार सुंदर वाटतं. डोंगरी परिसर, धरणं, हे ते, पण ह्या भागातले लोक यापूर्वीच घरटी, आता सोडून द्या धरणं झाले, पण त्या अगोदरच ह्या भागातले लोक विस्थापित झाले. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह साधन शोधण्याकरता लोक मुंबईला गेले, लोक मोठमोठ्या शहरांमध्ये गेले, कुटुंब एकीकडं आणि ते एकीकडं. असं ह्या संपूर्ण तालुक्याचं, खास करून पाटण, जावळी हा संपूर्ण जो डोंगरी परिसर आहे, अशा यांच्या वेदना आहे.
त्या बाबतीत आजचे मंत्रिमंडळातले एकनाथराव शिंदे त्यांचं पण तसंच झालं. ही सर्व या भागातली लोक आहेत. त्यामुळं शंभूराजांनी जे काय मागण्या केल्या त्या रास्त आहेत, त्याच्यावरती आपण विचार करावा अशी प्रामाणिक माझी कळकळीची विनंती आहे. पण त्यापेक्षा जास्त लोकनेते हा शब्द कोणाला द्यायचा आणि का द्यायचा, का आणि कशाला? मी स्वतःला जर सांगितलं की मला ही पदवी द्या, ती मिळू शकत नाही. ती लोकांमधून यायला लागते. आणि खऱ्या अर्थाने तुमचं मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतो म्हणून नाही, पण एक मित्रत्वाच्या नात्याने आपल्याला सांगतो, तुम्ही आणि तुमच्या मंत्रिमंडळातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे आजपर्यंत जे निर्णय घेतले ते यापूर्वी कधी निर्णय कोणी घेतले नाही. घोषणा भरपूर झाल्या पण अंमलबजावणी झाली नाही. आपण केली. त्यामुळं भविष्य काळात ज्या वेळेस तुमचे काळाचे पांढरे होतील, तुम्ही कलप करताय ठीक आहे, माझी पण तीच अवस्था आहे. पण मात्र त्यावेळेस कसं आहे, आता तुम्हाला ती पदवी दिली तर मग तुम्ही खचून जाल, वय झालं, असं झालं, तसं झालं. पण मात्र आपण खऱ्या अर्थाने सर्व ह्या मंत्रिमंडळातील लोक आहेत, जे मंत्री आमदार आहेत, ह्या सगळ्यांनी जे धाडसी जे निर्णय घेतले आणि जे राबवले त्याचं कौतुक हे केलंच पाहिजे. मगाशी मी विचार करत होतो, शंभूराज त्यांचं भाषण म्हणजे काय, असं तसं हे ते दादा कोंडके म्हणायचे इंटरनॅशनल फालम फोक, ते बघत होतो मी. त्यामुळं काय त्यांच्या भाषणाची तोडच नाही. पण सारखं भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आणि त्यात मी एका बाजूला बापू, एका बाजूला मुख्यमंत्री. मी आपलं उंदरासारखं गप बसलो. म्हणलं आपण कुठल्या पक्षात आहे तेच मला कळणार नाही आणि काय करतोय हे कळणार नाही. म्हणलं आता काय करायचं काय, म्हणलं समजलं आता, म्हणलं कधीतरी नाही सापडलं नाही तो मला गाठणार हो, त्याची काळजी करू नका तुम्ही. पण एक सांगतो, लोक कोणाच्या मागे उभे राहतात, जो काम करतो, पक्ष कुठलाही असू दे, पण जो काम करतो. आणि आज अभिमानाने सांगावंसं वाटतं, एवढा दुर्गम असा हा संपूर्ण मतदारसंघ आहे आणि त्यात मी दररोज गेले कित्येक वर्ष बघतोय, फक्त रात्री घरी जायचं, आंघोळ करायची, 7:30 वाजता स्टार्टर मारला की परत मतदारसंघच्या संपूर्ण कानाकोपऱ्यात चक्रा मारायच्या. असा आपला मित्र मिस्टर शंभूराज देसाई. कित्येक वेळा मला वाटतं की म्हणलं बघू तरी, म्हणलं शंभूराज खरंच जातात का ह्या वेळेस. मी सकाळी वॉकिंगला जातो त्यामुळं बघितलं, 7, 7:15 मॅक्सिमम. जसं पवार साहेब 7, 7:15 ऑफिसला हजेरी लावतात, त्याचप्रमाणे शंभूराज देसाईंची गाडी तिथून निघते. आणि त्याचं संपूर्ण सगळं जे काय जी तळमळ आहे ती माझ्याकरता नाही, व्यासपीठावरती कोणाला करता नाही, ती तुमच्या सगळ्यांसाठी आहे.
असा तळमळीचा एक कार्यकर्ता जो तुमच्यामध्ये जन्माला आला. बाळासाहेबांच्या बाबतीत काय बोलायचं. मी तर त्यावेळेस आमचा शंभूचा नाही, माझा पण जन्म झाला नाही, पण खरं सांगतो म्हणजे हे ऐकून आहे ते खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर एवढे असंख्य लोक, पाटण, जावळी, सातारा, सांगली इकडचे सगळे एवढे संपूर्ण जर बघितलं, पोलीस डिपार्टमेंट असेल, तुमचं मंत्रालय असेल, निम्म्याच्यावर तर ह्या भागातलेच लोक त्या ठिकाणी त्यांनी लावले. गमतीचं मला एक आणि म्हणजे आमच्या वडिलांचे जे मित्र होते जवळचे, त्यांनी मला सांगितलं, अहो बाळासाहेब देसाईंच्या बाबतीत काय बोलायचं. म्हणलं दादा सांग की. काय नाही, पोलीसची भरती होती, हाईट भरली नाही. त्यांनी त्या जो कोण SP बिस्पी जो कोण अधिकारी होता ते सांगितलं हाईट भरत नाही, त्याच्या पायाखाली भेट द्या. असं म्हणजे एक सकारात्मक, एक व्यापक दृष्टिकोन, एक दूरदृष्टी असणारा लोकनेता खऱ्या अर्थाने जर कोण होऊन गेला तर बाळासाहेब देसाई. शंभूराजांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला, छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक स्मारक त्यांनी उभे केले. त्याच प्रकारे खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण भागाला, ह्या जिल्ह्याला आणि सर्वांना, आपल्या सर्वांना प्रेरणा देणारं एक स्मारक शंभूराजांच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळांच्या माध्यमातून आज या ठिकाणी उभं राहिलं. खरोखर त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो. कारण की हे संपूर्ण हा स्मारक, हे स्मारक नसून ह्या भागातल्या आणि संपूर्ण जिल्ह्यातल्या लोकांना एक प्रेरणा देणारं हे एक स्मारक आहे. त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावरती ह्या भागाची उंची वाढत. फार सांगण्यापेक्षा एवढंच सांगतो की खास करून मुख्यमंत्र्यांना सांगतो, ह्या भागातले लोक अत्यंत, जसं तुमचा मतदारसंघ आहे त्यापेक्षा हा दुर्मिळ मतदारसंघ आहे. संपूर्ण डोंगरी भाग आहे. लोकांना उदरनिर्वाहासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे डोंगरी भागाचा निधी ह्या आणि जावळी तालुक्याकरता आणि महाराष्ट्रातल्या इतर जे असे डोंगरी भागातले तालुके आहेत त्या निधीत वाढ आपण कृपया करून त्याच्यावरती विचार करावी अशी विनंती करतो. एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि आज या प्रसंगी मला आपण म्हणजे शंभूराजांनी मला निमंत्रित केलं. त्यांनी निमंत्रण दिलं नसतं तरी मी आलो असतो. कारण की हा घरातलं घटक म्हणून मी समजतो. आणि अजून काय बोलू, फक्त एवढंच सांगतो, केलं शंभूराजनी आजपर्यंत. आमदार नव्हता तेव्हापासून म्हणजे मला आठवत आहे कॉलेजच्या जीवनामध्ये जेव्हा त्यांच्या वडिलांचं छत्र त्यांच्यापासून लांब गेलं त्यावेळेस निम्म्यातनं कॉलेज सोडून आलेला हाच शंभूराज आज जरी आमदार असला तरी त्यावेळेस संपूर्ण त्यावेळेसपासून त्यांनी सर्व पणाला लावून केवळ तुमच्याकरता घटला, तुमचे अधिकार तुम्हाला मिळवून देण्याकरता वाटेल त्या परिस्थितीत त्यांनी प्रयत्न केले. आज परतफेड तर तुम्ही केलीच आहे. फक्त एकच सांगतो, परतफेडचा विषय नाही, पण एक
महिन्याभरात माझं लग्न आहे आणि एक 3-4 महिन्यानंतर या सगळ्यांचं लग्न आहे. अक्षर टाकायचं काम करा एवढंच सांगतो तुम्हाला. इतक्यात टाकू नका, नाही तर त्यावेळेस तुम्ही म्हणाल तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अक्षर टाकल्या, आता शिल्लकच राहिलं नाही. तसलं काय स्कीम काढू नका सांगतो. पण खूप बरं वाटलं आज या कार्यक्रमाला येऊन. असंच आपलं प्रेम राहून द्या एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि फार आपला वेळ न घेता आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खासदार उदयनराजे भोसले यांच्या मनोगीत भाषणानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे मनोगत भाषण झाले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या शताब्दी स्मारकाचं पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आणि अनेक योजनांचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. खरं म्हणजे आजचा हा दिवस या पाटणकरांच्या दृष्टीने अतिशय भाग्याचा आणि आनंदाचा आहे. खरं म्हणजे आज आपण या ठिकाणी बघतोय की हजारो कार्यकर्ते रस्त्यावरून या कार्यक्रमाला येताना दिसले. यावरून ही बाब स्पष्ट आहे. बरोबर का? मध्ये कुणी उठू नका. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं 2 मिनिटात भाषण सुरू होणार आहे आणि जरा पदाधिकारी लोकनेते बाळासाहेब देसाई यांची लोकप्रियता किती होती हे आजच्या या कार्यक्रमाच्या उपस्थितीवरून दिसून येते. खरं म्हणजे या ठिकाणी शंभूराज यांनी सांगितलं अनेक पदं तुमच्या या भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेबांनी भूषवली, परंतु त्यांनी त्यांच्या मनातली खंतही व्यक्त केली की अगदी मुख्यमंत्री पदाच्या तोलामोलाचा माणूस, परंतु त्याच्यावर मला राजकीय भाष्य करायचं नाही, परंतु तेवढ्या तोडीचा माणूस हा तुम्हाला या ठिकाणी लाभला होता. हे तुमचं भाग्य आहे, तुम्ही भाग्यवान आहात. जसं आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब त्यांनी या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला ताट मानेने जगायला शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलं. तसंच आपल्या या बाळासाहेब देसाई यांनी या पाटण मधल्या सर्वसामान्य माणसाला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम केलं आणि सर्वांना मोठं करण्याचं काम केलं. आणि म्हणून या ठिकाणी मी मुख्यमंत्र्यांना मनापासून धन्यवाद देतो की जे काम पूर्वी व्हायला पाहिजे होतं खूप आधी, परंतु ते काम करण्याचं भाग्य तुमच्या नशिबी होतं आणि म्हणून या मोठ्या भव्य दिव्य अशा स्मारकाला तुम्ही मंजुरी दिली आणि हे काम आज सुरू झालेलं आहे. शंभूराज देसाई यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो की सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला यासाठी आणि एक भव्य दिव्य असं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. शंभूराज देसाई यांचं काम करण्याचं जे काही कसब आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, मलाही माहीत आहे की आमदार कसा असावा तो शंभूराज देसाई सारखा असावा. कारण आपल्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांनी आपल्याला निवडून दिलंय. त्यांना काय हवंय, त्यांच्या गरजा काय, त्यांच्या अपेक्षा काय, त्यांना काय पाहिजे ह्या सोयी सुविधा देण्याचं काम शंभूराज यांनी गेल्या 4 वर्षात नाही तर यापूर्वी देखील केलेलं आहे. आणि म्हणूनच सातत्याने पाठपुरावा करणं, अगदी जिद्दी चिकाटीने काम पूर्ण होईपर्यंत त्याची पाठ न सोडणं हे त्यांनी काम केलं. आणि म्हणूनच मुख्यमंत्री महोदयाने अनेक योजना या भागामध्ये मंजूर केलेल्या आहेत. आणि म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु एवढंच सांगेन की शंभूराज देसाई हा हाडाचा कार्यकर्ता आहे. या ठिकाणी त्याला माहीत आहे की काम कसं करून घ्यायचं, कसं पोटात शिरायचं, कसा प्रयत्न करायचा. आणि त्या ठिकाणी त्याचा वैयक्तिक स्वार्थ त्याच्यात नसतो, परंतु आपल्या मतदारांना काय पाहिजे, आपल्या भागातल्या लोकांना काय पाहिजे हे देण्याचं काम ते सातत्याने करतायत. आणि म्हणून मी त्यांचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो
त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नामदार एकनाथ शिंदे यांच्या मनोगतानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. आज या ठिकाणी मंचावर उपस्थित माझे सहकारी माननीय एकनाथरावजी शिंदे, बबनरावजी लोणीकर, विजयबापू शिवतरे, ज्यांचं आत्ताच मार्गदर्शन आपण ऐकलं, ते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, माझे सहकारी उदय सामंत, नरेंद्र पाटील, शिवाजीराव नाईक, अनिल बाबर, सदाशिव खाडे, सुधीर गाडगे, विलासराव जगताप, प्रकाश आंबेडकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील, नारायणराव पाटील, धनंजय गाडगे, गौतम चाबुकस्वार. हा कार्यक्रम ज्यांनी खऱ्या अर्थानं आयोजित केला आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा सर्वार्थानं जे वारसा अत्यंत समर्थपणे चालवत आहेत ते माझे मित्र आमदार शंभूराजे देसाई, आपले विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर, श्रीमती श्वेता सिंगल, श्री कैलास शिंदे, श्री पंकज देशमुख, मंचावर उपस्थित देसाई कुटुंबातील सर्व ज्येष्ठगण, सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने शंभूराजेंनी मला एक मानपत्र दिलं. पण माझं मत असं आहे, हे मानपत्र नाहीये, हे पाटणच्या जनतेचं प्रेमपत्र आहे. आणि पाटणच्या जनतेचं हे प्रेम माझ्या हृदयामध्ये मी साठवून ठेवणार, त्या प्रेमामध्ये जन्मभर राहणार आणि त्या प्रेमाखातर तेवढंच प्रेम पाटणच्या जनतेला आणि शंभूराजेंना मी देणार, एवढं वचन या निमित्ताने आपल्या सर्वांना मी देतो. आज लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाचं आपण उद्घाटन केलं. शिंदे साहेब म्हणाले, खरं आहे, ज्या व्यक्तीने महाराष्ट्र घडवण्यामध्ये प्रमुख भूमिका निभावली, महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासामध्ये, या आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास ज्या व्यक्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे बाळासाहेब देसाई यांचं स्मारक करण्याकरता इतका वेळ लागण्याची आवश्यकताच नव्हती. परंतु ज्या प्रकारे राजकीय दृष्ट्या देखील त्यांच्यावर अन्याय झाला, आपण बघा, या देशामध्ये सरदार वल्लभभाई पटेल ज्यांनी खऱ्या अर्थानं हा देश एकसंघ केला, लोह पुरुष, फौलादी पुरुष, की ज्यांच्यामुळे आज एक भारत आपण पाहतोय. 572 राज्यांना भारतामध्ये आणून या ठिकाणी मजबूत भारताची निर्मिती त्यांनी केली. पण दुर्दैवाने त्या सरदार वल्लभभाई पटेलांना देखील तेव्हाच्या प्रचलित राजकारणामुळे पंतप्रधान पदावर जाता आलं नाही. आणि तीच परिस्थिती आमच्या महाराष्ट्राच्या या फौलादी पुरुषाच्या संदर्भात पाहायला मिळते की सर्व क्षमता असताना लोकनेते बाळासाहेब देसाई हे मुख्यमंत्री पदापासून वंचित राहिले. ते तर ठीक आहे, पण किमान त्यांचं स्मारक तरी ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या भरोशावर या ठिकाणी राज्य कारभार उभा केला, त्यांनी ते स्मारक तयार करायला हवं होतं. पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या या सुपुत्राची सेवा करण्याची संधी ही मला आणि शंभूराजेंनाच मिळणं हे भाग्यामध्ये लिहिलं होतं. आणि म्हणून ते स्मारक आज आपण या ठिकाणी केलं, त्याचं भूमिपूजन देखील आपण केलं, उद्घाटन देखील आपण केलं. आणि आज त्याच्या दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन व्हायचं होतं. दुर्दैवाने काहीतरी टेक्निकल कारणामुळे ते झालं नाही. सरकार हे असंच असतं, हत्ती निघून जातो आणि शेपूट राहून जातं. मी शंभूराजेंना सांगितलं, म्हटलं काल मला जर तुम्ही सांगितलं असतं, ते देखील थोडा संकोच करतात, तर म्हटलं कालच्या काल आपण ते केलं असतं आणि आज भूमिपूजन केलं असतं. पण मला बाळासाहेब देसाईंची एक गोष्ट आठवते. बाळासाहेब देसाईंनी एका अधिकाऱ्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं, हे जनतेचं काम आहे, तू केलं पाहिजे. तो म्हणाला नियमात बसत नाही. मग म्हणाले नियमात बसवा. म्हणाला कायद्यात बसत नाही.
मग म्हणाले माझ्याकडे फाईल घेऊन या आणि तो कायदा बदला. जो जनतेचा निर्णय कायद्यात बसत नाही त्याकरता कायदा बदलण्याची वेळ आली तरी तो कायदा बदलला पाहिजे. कारण आपण जनतेकरता राज्य करतो, कायदे जनतेकरता आहेत, त्यामुळे जनतेकरता एखादा कायदा बदलावा लागला तरी तो बदलला पाहिजे. हे बाळासाहेब देसाई होते, हे लोकनेते होते. आणि म्हणून शंभूराजे त्यांच्या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांच्यासारखी कणखर भूमिका आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून काय टेक्निकल असेल ते पाहू. पण आज या ठिकाणी मी घोषणा करतो, दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन झालं आणि त्या संदर्भातली सगळी कारवाई पूर्ण करून त्याचं काम देखील निश्चितपणे आपण या ठिकाणी करू. खर तर लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याबद्दल जेवढं बोललो तेवढं कमी आहे. एक अत्यंत संवेदनशील क्षम अशा प्रकारचा राजकारणी, जनतेचा नेता आणि जे काम दिलं ते काम उत्कृष्ट करणारा अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. कृषी मंत्री म्हणून घेतलेले निर्णय, महसूल मंत्री म्हणून घेतलेले निर्णय, शिक्षण मंत्री म्हणून घेतलेले निर्णय, गृहमंत्री म्हणून घेतलेले निर्णय, प्रत्येक निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण पान तयार करणारा निर्णय हा लोकनेत्यांचा होता. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आचार्य अत्रेंनी आणि संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना लोकनेते ही पदवी बहाल केली. ते खऱ्या अर्थानं लोकांचे नेते होते. आणि आज आनंदाची गोष्ट आहे, माझे मित्र शंभूराजे हे देखील त्यांचे वारसदार म्हणून तेवढ्याच तडफेनं काम करताना आपल्याला दिसतात. जनतेकरता सातत्याने पाठपुरावा करतात. आज आपण ज्या ताराई योजनेचं या ठिकाणी भूमिपूजन केलं की जी योजना खऱ्या अर्थानं अशक्य होती, इतक्या उंचीवर हे पाणी पोचणं हे शक्य नव्हतं. पण शंभूराजांनी त्याचा इतका पाठपुरावा केला, त्यातल्या सगळ्या अडचणी दूर केल्या आणि त्या अडचणी दूर केल्यामुळे आज या ठिकाणी 2500 एकर जमीन ही ओलिताखाली येते आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन होत आहे. या ठिकाणी आपण पाणी पुरवठ्याच्या योजनांचं भूमिपूजन करतोय. माझे सहकारी बबनराव लोणीकर यांचं मी अभिनंदन करेन. या महाराष्ट्रामध्ये एक नवा रेकॉर्ड बबनरावच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी झाला. एकीकडे महाराष्ट्राला स्वच्छ करण्याचं काम तर त्यांनी केलंच. या महाराष्ट्रातल्या 55% लोकांकडे शौचालय नव्हतं, ते देण्याचं काम केलं. आणि त्यासोबत या महाराष्ट्रातल्या 18,000 गावांना पिण्याच्या पाण्याची योजना देण्याचं काम हे या ठिकाणी बबनरावच्या माध्यमातून होत आहे. ही खरोखर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कुठल्याही सरकारच्या 5 वर्षाच्या काळामध्ये 18,000 योजनांचं काम होणं हा देखील या भारतामधला एक रेकॉर्ड आहे. आणि ज्यावेळी असा रेकॉर्ड होतो त्यावेळी त्या रेकॉर्डमध्ये शंभूराजे नेहमी पुढेच असतात. त्यामुळे जशी त्या ठिकाणी ही योजना आली, शंभूराजांनी आपल्या सगळ्या योजना त्यात टाकल्या. आणि मी असो का पाणी पुरवठा मंत्री असो की एकनाथराव शिंदे असो, शंभूराजेंचं आमच्यावर एवढं प्रेम आहे आणि आमचं त्यांच्यावर एवढं प्रेम आहे की त्यांनी म्हटल्यानंतर आम्ही कधी त्यांना नाही म्हणू शकत नाही. आणि आज 52 या ठिकाणी योजना एका वेळी आपण सुरू करतो. 12 कोटी रुपयाची कामं ही या ठिकाणी आपण सुरू करतो आणि त्या गावामध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये या योजना पूर्ण करून त्या ठिकाणी पाणी पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. खर तर या आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आपलं सरकार आल्यानंतर सिंचनाच्या क्षेत्रामध्ये जेवढं काम झालं तेवढं यापूर्वी कधी झालं नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात बंद असलेले प्रकल्प हे आपण त्या ठिकाणी केले. लोकांचा 50-50, 60-60 वर्षापासून मावेजा बाकी होता. आजच्या भावानं मावेजा देण्याचं काम केलं. 60-60 कोटी रुपये मावेजाच्या रूपानं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण जमा केले. त्यांच्या पुनर्वसनाचे पैसे आपण जमा केले. आणि आता या सातारा जिल्ह्यातला एकही प्रकल्प असा नाही की जो प्रकल्प शिंदे साहेब आपण सुरू केलेला नाही. जेवढे प्रकल्प युतीच्या काळात सुरू झाले, मधल्या 15 वर्षात बंद झाले, ते सगळे प्रकल्प आज या ठिकाणी सुरू करण्याचं काम आपल्या सरकारनं केलं. आणि एका नियमित कालावधीमध्ये आपण हे पूर्ण केल्यानंतर साताऱ्याचा तो भाग जो आजही सुजलाम सुफलाम होऊ शकला नाही, त्या प्रत्येक भागामध्ये पाणी पोहोचवण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करणार आहोत. शंभूराजे, आपण या ठिकाणी काही मागण्या देखील केलेल्या आहेत.
खरं म्हणजे आपल्याला मागण्या करण्याची आवश्यकताच नाही, आपण पत्र दिलं की आम्ही ते मान्यच करतो. पण आपण या ठिकाणी विशेषतः दुर्गम भागाकरता ज्या मागण्या केलेल्या आहेत, मी स्वतः या संदर्भात लक्ष घालेन आणि दुर्गम भागाला रस्ता मिळाला पाहिजे. छोटे छोटे वाडे हे या ठिकाणी वाड्या वस्त्या या रस्त्याने जुडल्या पाहिजे. खरं म्हणजे या संदर्भात एक आपण योजना देखील आता तयार करतो की ज्या योजनेच्या माध्यमातून छोट्या छोट्या वाडे रस्त्या सगळे त्यांना वस्त्यांना त्या ठिकाणी रस्ते मिळाले पाहिजे, हा प्रयत्न आपला चाललेला आहे. आणि म्हणून निश्चित त्यामध्ये देखील आपण लक्ष घालू. खरं म्हणजे वेळेची कमतरता आहे. बबनरावांचं भाषण व्हायचं होतं, पालकमंत्र्यांचं भाषण व्हायचं होतं, परंतु त्या ठिकाणी आम्हाला देखील लगेच पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे या दोघांच्या भाषणाच्या ऐवजी शिंदे साहेब आणि मी भाषण केलं. आणि महाराजांचं भाषण तर घ्यावंच लागेल, महाराजांशिवाय आपला कार्यक्रम कसा पूर्ण होऊ शकणार आहे. ज्या मंचावर प्रत्यक्ष श्रीमंत राजे असताना त्यांच्याशिवाय आपला कार्यक्रम कसा पूर्ण होऊ शकणार आहे. पण या सगळ्यांच्या वतीनं मी शंभू राजेंना मनपूर्वक शुभेच्छा देतो. जनतेच्या कामाचा जो वसा तुम्ही हातामध्ये घेतलाय, तो वसा अशाच प्रकारे जर तुम्ही पुढे नेला तर आज तिसऱ्या पिढीला मिळणारं हे प्रेम असंच आजन्म तुम्हाला मिळत राहील. कारण तुम्ही जे करताय ते स्वतः करता करत नाही, तुम्ही समाजाकरता करताय. इथल्या बसलेल्या प्रत्येकाला हे माहिती आहे की हे स्वतः करता नाहीये, हे आपल्या सर्वांकरता, आपल्या परिवाराकरता, आपल्या येणाऱ्या पिढीकरता हे सगळं काम चाललंय. आणि म्हणून मला विश्वास आहे आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे, महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण या जनतेची सेवा उत्तम प्रकारे करू आणि तुमच्या मनातल्या सगळ्या संकल्पना पूर्ण करण्याचा या ठिकाणी निश्चय मी करतो. आणि पुन्हा एकदा लोकनेते बाळासाहेब देसाई यांना मनपूर्वक या ठिकाणी आदरांजली अर्पित करून या कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्याच्या राजकारणासह समाजकार्यात कार्य करताना त्यांनी सहकार, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक व ग्रामविकास सारख्या अनेक क्षेत्रात अष्टपैलू असं कार्य केलं. त्यामुळं महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना चिरंतर असं राहणारं लोकनेतेपद दिलं आहे. आपल्या आजोबांनी केलेल्या अतुलनीय कार्याचा गुणगौरव आणि त्यांच्या विचाराचा जागर त्यांचे नातू आमदार शंभूराज देसाई हे आजही करत आहेत. आमदार शंभूराज देसाई यांनी लोकनेत्याच्या कर्म आणि जन्मभूमीत राज्य शासनाच्या वतीनं त्यांचं भव्य असं शताब्दी स्मारक उभारण्याचं एक स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न युतीच्या शासनानं आज पूर्णत्वाकडे नेलं आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये मोलाचं योगदान देणारे महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचं कार्य व त्यांचं योगदान पाहून लोकनेत्यांच्या योग्यतेची आणि गुणाची पारख करत त्यांचं कधीही न विसरता येणारं कार्य अधोरेखित व शासनाच्या वतीनं त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता भव्य असं स्मारक उभारण्यात आलं आहे. वायझेड इंडिया टीव्ही साठी व्हिडिओ एडिटर अभिनंदन जाधवसह संतोष वायदंडे, नितीन ढापरे, मरळी, पाटण. नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझेड इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.